शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा शुभचिंतक अमोल पाटील. प्रश्न तुमचा उत्तर आमचे या सदरामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज एक प्रश्न आलेला आहे ज्ञानेश्वर भोयर यांचा आणि त्यांनी विचारलाय, नमस्कार सर, हळद पीक घेतले का? म्हणजे पिकावर परत हळद पीक घेता येईल का? बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की हळद आणि अद्रकवर पुन्हा हळद किंवा अद्रक सेम पीक घेता येईल का? तर मित्रांनो, हे अत्यंत खादाड पीक आहे. म्हणजे त्याला अन्नद्रव्यांची जी भूक आहे, गरज आहे, उत्तम अन्नद्रव्याचं नियोजन हे फार आवश्यक आहे. म्हणून शक्यतोवर हळदीवर हळद किंवा अद्रकावर अद्रक घेणं टाळावं. तुम्ही रिप्लेस करू शकतात. हळदीवर अद्रक आणि अद्रकीवर हळद तुम्ही घेऊ शकतात. पण जर क्षेत्र कमी असेल तर तुम्ही हळदीवर हळदीचं जर नियोजन करणारच असाल तर तुम्हाला जो बेड ज्या ठिकाणी होता, 2 बेडच्या मध्ये जी जागा आहे, जिथे बेड नव्हता त्या ठिकाणी बेड बनवता आला तर फार उत्तम. जर उत्तर दक्षिण तुम्ही लागवड केलेली असेल, ती जर तुम्हाला पूर्व पश्चिम करता आली, सबलाईन किंवा ड्रिपची व्यवस्था तशी असेल तर सगळ्यात बेस्ट. निदान दिशा बदलवा किंवा जो बेड आहे त्या 2 बेडच्या मध्ये जी रिकामी जागा होती त्या जागेमध्ये बेड तयार करण्याचा प्रयत्न करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शेणखत. कमीत कमी 10 मेट्रिक टन शेणखत, 5 ट्रॉली शेणखत आपल्याला एका एकरला द्यावं लागेल किंवा 2 ट्रॉली शेणखत घेऊन शेणखताचा खुराक तुम्हाला बनवावा लागेल, ज्यामध्ये 1 लिटर NPK कॉन्सो, ट्रॅकोगार्ड, व्हॅमिझोन, डिकंपो आणि गुळ याचं मिश्रण करून त्याच्यावर जर टाकलं तर 30 दिवसामध्ये आपल्याला ते 2 ट्रॉली शेणखत 10 ट्रॉलीच्या बरोबर देता येईल. तर हळदीवर हळद जर घेणार असाल तर दिशा बदलवणं गरजेचं आहे किंवा 2 बेडच्या मध्ये बेड घेणं गरजेचं आहे आणि शेणखताचा वापर आवश्यक आहे. धन्यवाद.